परातीत तेल पाणी भरले बघा, कुकरात, परातीत, तांब्यात, वाटीत बघा. काय तर तक्रार करायला गेलं की परत पोरं अंगावर येतात. माझ्याच तसं झालंय. आणि घंटा गाड्यावाले येतात, नाही असं नाही, पण थोडा वेळ पण थांबत नाहीत. आजूबाजूच्या परिसरातील खानावळवाले जे आहे ना, नॉनव्हेजचा जो कचरा आहे तो सगळा त्या रिक्रिएशन हॉल जवळच्या कोंडाळ्यात आणून टाकतात. त्यामुळे तिथे कुत्र्यांचा जमा भरपूर व्हायला लागला. सुळकूड योजना करायची होती ना आपल्या गावाला, महानगरपालिका झाल्या, खरं अजून सुळकूड तर सोडा, आम्हाला 8-8 दिवसानं पाणी सोडतात तिथं. नदी उशाला म्हणतात तशा बी गत आहे या गावाची, काय अर्थ नाही. सगळे बंडलबाज पडारे नेते आहेत. इचलकरंजी महानगरपालिकेच्या रणधुमाळी आम्ही आलो आहोत थेट तुमच्या प्रभागात. रस्ता नाही झाला, कचऱ्याची दुरावस्था, पाणी हवंय, शहरात बदल हवा. नुकत्याच झालेल्या प्रभाग रचनेनंतर नागरिक विचारतील थेट प्रश्न आणि इच्छुक उमेदवार मांडतील आपलं व्हिजन. इचलकरंजी बोले, इचलकरंजी बोले. चला पाहूया कोण जिंकणार मतदारांचा विश्वास, कोण मांडणार खराब विकासाचा रोडमॅप. तुमच्यासाठी खास कार्यक्रम इचलकरंजी बोले, फक्त माय महाराष्ट्रवर, सत्य आणि सडेतोड माध्यम. इचलकरंजी बोले, इचलकरंजी बोले, इचलकरंजी बोले, इचलकरंजी बोले. तर आपण आहोत प्रभाग क्रमांक 8 मधील मंगळवार पेठ परिसरामध्ये. रिक्रिएशन हॉलच्या मागच्या बाजूला आपण या नागरिकांकडून जाणून घेणार आहोत इथले प्रश्न म्हणजे कसं, इथं संडास असल्यामुळं सगळी दारू प्यायला लोक उभारतात. इथं सोयी नाहीत, लाईट नाही, बोरचं पाणी नाही. काय तर तक्रार करायला गेलं की परत पोरं अंगावर येतात. माझ्याच तसं झालंय. मी तक्रार केल्यानंतर आमच्या मुलग्यानं पोरासनी बोलवून पण पोलीस गाडीला बोलवून पण घेतलं होतं. खरं ती येस्तवर म्हणजे ती पळून गेली. 2 वेळा तसं झालंय. मग त्यामुळे इथं स्वच्छता पण पाहिजे. कचरा कायमस्वरूपी ठेवलेला आहे तिने. गाडी येत नाही, परत ह्याची गाडी येत नाही. स्वच्छता पाहिजे ना. संडास घंटा गाडी बी येत नाही इकडं. मग स्क्रीनवर तुम्हाला दाखवतोय कचरा डेपो इथं आहे. सर्व परिसरातील नागरिक या ठिकाणी कचरा टाकतात. हा कचरा डेपो इथूनच महानगरपालिका कचरा उचलते. महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी इथं प्रत्येकाला घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्याची पद्धत या ठिकाणी ठेवलेली नाही. घंटा गाडी येते मात्र ती लगेच जाते असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे. लाईट पोलच नाही तिथं, लाईट पोल नाही. संडास आमच्या बाजूला घंटा गाडी येत नाही. इथं कोपऱ्यावर कने आम्ही सगळी आणि बाकीची इतर पण लोक सगळी इथं कचरा टाकून जातात. सगळीच म्हणजे तिकडे घंटा गाडीच नाही हो इकडं. एक तर म्हणजे घंटा गाडी येत नाही आणि ढकल गाडी जी आहे ते देखील तिकडे जातात. म्हणजे ह्या 4-5 घरं आहेत इकडे येतच नाही. मग आम्ही कचरा टाकणार कुठं? तिथून टाकणार का नाही? तिथं टाकलं तर बी ती कामं तिथं का टाकाले? म्हणजे मोठे लोक तर टाकले चालतात, पण इथले घरचे लोक टाकू नये असं त्यांचं आहे. एवढंच आपलं. म्हणजे कसं आहे, बाकीची ही नगरपालिकेची ते कर्मचारी इकडचे सगळं गोळा करून कचरा ते इथं टाकू शकतात, आम्ही टाकू शकत नाही असा अर्थ. नगरपालिकेचे कर्मचारी कचरा गोळा केलेला आणून इथं टाकतात. म्हणजे हा थोडक्यात डम्पिंग ग्राउंड झालेला आहे. हां हां, बरोबर बरोबर. आणि इथलेच लोक नागरिक टाकले की यांच्या नावाने ते ओरडतात. तर हा रात्रीचं जे खानावळले आहेत गाडेवाले, हे रात्री 11-11:30 पुढे येऊन सगळं टाकतात. दवाखान्याचं साहित्य सुद्धा टाकतात त्यांनी. दवाखान्याचं साहित्य सुद्धा रात्रीचं आणून टाकलेले असते. सांबे सरांचं सुद्धा ते घाण आणून टाकलेलं असतं इकडं. बाकी काय म्हणजे असं म्हणजे चालायला जायला येतच नाही. इतका केर सगळा साठलेला असतोय. दुर्गंधी सगळी असत्या. पाणी नाहीच की इथं, बोरच नाही इथं. पाणी नाही. किती वर्ष येतात? 15 वर्ष झालं पाणी नाही. फक्त चावीचं पाणी येते, बोरचं अजिबात नाहीये इकडे. 5 वर्ष गेलं का नाही येतच नाही तो. तेवढं हात जोडून तेवढं मागतात, दिलं की तेवढं बघायला येतच नाहीत. आता 10 वर्ष झालं आलेलीच नाही तिकडं कोण. आता कसं निवडणूक असल्यामुळे या लागल्यात लोक, बाकीचं काय नाही. आता संडास आता 5 वर्ष झालं असलं बघा ठेवलेत ते. त्याला पत्रे सुद्धा नाहीत. आता आज सुद्धा पत्रे सगळे काढून नेले. साफसफाई नाही, धुवायला सुद्धा येत नाहीत. तर या ठिकाणची परिस्थिती आपण नागरिकांच्याकडून ऐकली. या ठिकाणी जे महानगरपालिकेनेच डम्पिंग ग्राउंड केला आहे त्या डम्पिंग ग्राउंडवरती महानगरपालिकेचेच कर्मचारी कचरा आणून टाकतात. नागरिकांनी टाकला की त्याच्यावरती त्यांची आरेरावीची भाषा, ओरडणं त्यांना, अशा प्रसंग घडतात. या ठिकाणी तुम्हाला आता स्क्रीनवरती दाखवतोय सार्वजनिक शौचालय होतं, त्या तिथे ओपन स्पेस आहे. त्या ठिकाणी मद्यपी दारूपीत बसतात. त्याच्यानंतर वेगवेगळे उद्योग तिथे सुरू असतात आणि येथील नागरिक विचारायला गेल्यानंतर त्यांच्यावर मारहाणीसारखा प्रसंग होतो. इथल्या महिलांनी देखील सांगितलं की महिलांच्या अंगावर देखील जायला ते लोक घाबरत नाहीत.
त्याच्या असे प्रसंग इथं घडतात. त्यामुळे या परिसरात पोलीस प्रशासनासह महानगरपालिकेने अत्यंत तातडीने लक्ष देणं गरजेचं आहे. इचलकरंजी बोले, इचलकरंजी बोले. आपण मंगळवारपेठमध्ये चौंडेश्वरी कॉर्नर परिसरात आहोत. या ठिकाणचे नागरिकांच्याकडून जाणून घ्या. बोला काय प्रश्न आहे तुमचे? आता कसं आहे, भटकी कुत्री काय डांबावरच्या लाईट लागत नाहीत आणि एक तिथं रिक्वेशन हॉलच्या बाजूला एक कोंडाळा आहे काय, त्यामध्ये जे घरगुती खानावळे वगैरे आहेत ते सगळे घरगुती खानावळेवाले की नाही रात्रीचा येऊन कचरा टाकतात, अंधारात येऊन टाकतात. त्यामुळे तिथे लाईट लावा आणि कचरा व्यवस्थित होते. कुत्र्यांचा काय प्रश्न आहे? कुत्री इथून लहान मुलं शाळेला जाताना येताना त्यांच्या अंगावर जातात. त्यामुळे ना प्रत्येक टायमाला त्यांना पालकांसोबतच जावं लागतं. साधं दुकानला जरी जायचं झालं काय झालं त्यांना घ्यायचं तरी पण त्यांच्यासोबत पालक किंवा कोणतरी मोठं लागतंच. नाही तर कुत्री सरळ अंगावर येतात त्यांच्या, चावत्यात. भरपूर जण रोज एकट्याला चावतेच कुत्रं. पाण्याचा जो प्रश्न आहे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा येऊ दे, त्याचा काय अडचण नाही, खरं टायमिंगमध्ये येऊ दे. काय येऊ दे, पाणीपट्टी किती घेतात भरून, ते वर्षाची घेतात नाही भरून, मग काय येऊ दे तुम्ही असं म्हणता तुम्ही. त्यांची जबाबदारी आहे शासनाची पाणी द्यायचं जनतेला, जनतेला जबाबदारी त्यांची पाणी देण्याची. 2 दिवस काय यायचं पाणी, काय त्यांचं आम्ही मिंदा आहे त्यांचं, पाणीपट्टी भरून घेतात ते. रोज पाणी आलं पाहिजे, पाण्याला टायमिंग नाही. पाणी रोजच्या रोज आलं तरच जनतेला समाधान मिळेल. ही निवडून प्रतिनिधी जातात, परत येत नाही तिथं गल्लीतने, गेले की तिकडेच पळतात. आणि कुत्र्याचा म्हटला पाणीपट्टी किती भरताय तुम्ही? 1800 भरतोय आम्ही, 1800 भरतोय. कधीही चुकलेलं नाही. पाणी येत नाही तरी आम्ही भरतोय. पाणी किती दिवस येते? आठवड्यात एकदा सुद्धा येत नाही. आता नदी पैशाला नदी उशाला म्हणतात तशापैकी गत आहे या गावाची. काय अर्थ नाही. सगळे बंडलबाज पडारे नेते आहेत. तिथं गोविंदराव हायस्कूलपाशी 12 इंची मोठी पाईप आहे. जर पाणी इथं सगळ्या तटाले गल्ली, कोडाळकर गल्ली, त्या मध्य ठिकाणी तिने जो हॉल जर बसवला, त्या 2 गल्ल्यांनी जर पाणी एक टाईम सोडलं 1 तासभर, आणि आमच्या ह्या गल्लीला तांदेचा गणपती, सातपुते गल्ली, बारवाडी गल्ली इथे हे सोडलं, टप्प्याटप्प्यानं जर सोडलं सगळ्याला पाणी पुरवठा होतोय. मी नगरसेवकांनी सगळ्या बोललेलं आहे, पण हे कोण मनावर घेत नाहीत. खाली पाणी जाते भरपूर. काय तांत्रिक बाबी आहेत बघा, आणि इथल्या स्थानिक नागरिकांना तांत्रिक गोष्टीची माहिती आहे. हां, ही जे रोड गोविंद हायस्कूलची पाईपलाईन खाली गेल्या, मी कुठले नाव कोणाचे घेत नाही, त्यांना ते पाणी फुललं जाते. त्यावेळेला हॉल म्हणजे केला आहे ते इथं होळीकट्ट्याविषयी एक हॉल ठेवा. सटाली गल्ली, कोडाळकर गल्ली, होळीकट्टा, मोरदंडी गल्ली, ह्या गल्लीला पाणी एक तास सोडा. नंतर इथं आपली ही गल्ली आहे, ह्या गल्लीला 1 तास सोडा, तर पाणी उशीर राहते. पाणी पुरवठा विभागाने हे लक्षात घ्यायला पाहिजे. या ज्या तांत्रिक गोष्टी आहेत स्थानिक नागरिकांना माहिती आहेत, मात्र पाणी पुरवठाचा विभाग याकडे दुर्लक्ष करतो. आता इथं जे हॉल होता मागं, मदनलाल बोरांच्या अपार्टमेंट आहे, ह्या हॉलमधलं पाणी तिकडे ओढून न्यालतं, ते मी मोडून काढले सगळं. या गल्लीतल्या सगळ्या लोकांनी आम्ही तिकडे पाणी देऊ शकलो. एक पहिला म्हटलं आम्हाला पहिला इथल्या गल्लीतल्या लोकांनी द्या, मग मदनलाल बोरासनी तिकडे पाणी द्या. हे बंद केलं आम्ही, इथलं कॉक बंद केलं. पण इथं कोण दुर्लक्षच काय, पाणी 8 दिवसांनी येते पण बारीक येते. आणि 1 वर्षाचं तुम्ही पाणीपट्टी भरून घेताय, मग तुम्ही 4 महिने पण पाणी सोडत नाही. हा प्रश्न पहिला मिटवा. आणि कुत्र्यांचा मेन म्हणजे लहान मुलं बाहेर यायला आणि घंटा गाड्यावाले येतात, नाही असं नाही, पण थोडा वेळ पण थांबत नाहीत. आणि प्रत्येकांच्या दारात जाऊन कचरा घ्यायचे हे त्यांचा नियम आहे, पण तसं करत नाहीत. आणि दुसरी म्हणजे घंटा गाडावाला नाही नेलं तर ते गाडा घेऊन येतात ना, छोटे गाडी, त्यांच्या तिथं टाकायला तर नको, त्यांच्याकडे टाका, नाही तर कोंडावर टाका, आम्ही नेत नाही सरळ सांगतात. आणि गटार साफ करायला येतो माणूस, त्या येतात ना दादा, त्यांनी जर त्यांना सांगितलं जरा काढा, नाही आम्हाला पण वास येते, घाण वास येतो, आम्ही पण माणसं आहेत आणि आम्ही हे कुत्र्याचं घाण कसं काढू, हे कसं काढू, आम्ही इथलं आणि तिकडचं सगळं धुतो. इथं सगळ्यांना माहिती आहे गल्लीत, विचारा तुम्ही पाहिजे तर. गटार एक साफ करत नाहीत बघा, ते आमच्या गल्लीतले आहेत का नाही, त्याला सांगायला गेले का नाही, तू काय म्हणते तुम्ही काढा, तुम्ही कचरा टाकला, तुम्ही हे केला, तुम्ही आता तिथे कचरा तिथं बघितला का नाही तुम्ही त्या साईडला, ते पडकं घर आहे काय, त्या गाड्याला तिथं घुशी लागून त्या गटारी निघणं असं तुंबलेला आहे, तो वरच्या वर काढतोय आणि तिथं तर असतोय. आणि ते भरून घेत नाही, काय नाही, मग तो दुर्गंधी सगळी घरात पसरते. दुपारी बसले का नाही, ऊन पडले का नाही, असला वास घाण मारतोय, काय बोलायचं काम. त्याला कितीदा सांगितलं आणि त्या कोपऱ्यावर जरी जाऊन बघितलं तुम्ही तर आम्ही लोटून काढते आणि त्या दादाला सांगतो आम्ही काढा, ते दगड आहेत, माझं उचलायचं काम नाही. आता आमच्या इथं घरासमोर इथं पडले कचरा, तिथं कुत्रं घाण कर, ते माझं काम नाही असंच हे सांगते. तर या ठिकाणच्या नागरिकांचा रोष आपण पाहिला की भटक्या कुत्र्यांचा
त्याचबरोबर या ठिकाणी डम्पिंग ग्राउंड केले आहे, कचऱ्याचा डेपो केला आहे. नागरिकांच्या घरोघरी जाऊन कचरा महानगरपालिकेचे कर्मचारी गोळा करत नाहीत, हा गंभीर प्रश्न येत आहे. त्यामुळे नागरिक त्या ठिकाणी कचरा टाकतात, महानगरपालिका कर्मचारी देखील आजूबाजूचा कचरा टाकतात. सर्वात गंभीर बाब म्हणजे या ठिकाणी मागाशी देखील नागरिकांनी सांगितलं, इथं पण सांगितलं, या परिसरामध्ये हा मंगळवार पेठ हा मेन रोडला लागून लगतचा परिसर आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खानावळे आहेत, रोडला खानावळे आहेत, त्याच्यानंतर आजूबाजूला घरटी खानावळे आहेत. खानावळीतला सगळा कचरा व्हेज नॉनव्हेज असेल ते सगळं टाकतात, त्यामुळे भटकी कुत्रे झालेत. बरोबर आहे? बरोबर आहे, बरोबर आहे. आजूबाजूच्या परिसरातील खानावळवाले जे आहे ना, नॉनव्हेजचा जो कचरा आहे तो सगळा त्या रिक्रिएशन हॉलजवळच्या कोंडाळ्यात आणून टाकतात. त्यामुळे तिथे कुत्र्यांचा जमा भरपूर व्हायला लागला आहे आणि ते त्यांना जर खायला वगैरे नाही भेटलं तर ते लोकांच्याही अंगावर यायला लागलेत. अशी ही गंभीर परिस्थिती आहे. त्यामुळं याकडे महानगरपालिकेने लक्ष द्यायला पाहिजे. या आजूबाजूच्या खानावळवाल्यांना त्यांचा जो कचरा उठावतोय तो कचरा घंटागाडीतच गेला पाहिजे, याची दखल घेतली पाहिजे, त्याशिवाय हे प्रश्न सुटणार नाहीत. त्याचबरोबर भटक्या कुत्र्यांची व्यवस्था तात्काळ केली पाहिजे. पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. इथल्या लोकांनी चांगलं, आता त्या मगाशी दादांनी चांगलं ठणकावून सांगितलं आहे की राजकीय नेते पुढाऱ्यांनो तुम्ही सुधारा आता तरी, असं त्यांचं म्हणणं आहे. कारण काय, लोकांना 1800 रुपये पाणीपट्टी भरून त्यांना 4 महिने देखील पाणी मिळत नाही. या ताईने देखील सांगितलं, अशी गंभीर परिस्थिती आहे. ही परिस्थिती जर सुधारली नाही तर हे लोक तुम्हाला मतदान करणार नाहीत. बघायचं म्हटलं अगदी बरोबर आहे. त्यांनी जातीने लक्ष दिलं तर ते निवडून येतील, ह्या वेळेला दुर्लक्ष केलं तर ते येणार नाहीत. तर ह्या नागरिकांचे समस्या जोपर्यंत सुटत नाहीत तोपर्यंत हे लोक तुम्हाला मतदान करणार आहेत, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे पुढारी, लोकप्रतिनिधी, त्याचबरोबर महानगरपालिका प्रशासनाने गांभीर्याने या प्रभागाचे प्रश्न सोडवावेत, अशी या नागरिकांची मागणी आहे. याच परिसरामध्ये भटक्या कुत्र्याने अड्डा केला आहे. एक पडलेलं घर आहे, त्या घराच्या ठिकाणी सर्व कुत्री एकत्र राहतात. त्या कुत्र्यांचा वावर इथंच आहे आणि हे मालमत्ता प्रायव्हेट असल्यामुळं ह्यो माणूस नगरपालिकेत कामाला आहे. त्यामुळं नगरपालिका लक्ष देणं झाल्या आणि नगरपालिकेला आम्ही तक्रार देऊनसुद्धा नगरपालिका काम कराना, कारण हे प्रायव्हेट प्रॉपर्टी, आम्ही त्यावर काम करू शकत नाही. पण कुत्री इथंच असतात, कुत्री, घुशी, उंदीर सगळे इथंच असतात. आता आमचं घर इथंच आहे, हेच आहे. माझी 2 मुलं, दोघांना पण 2-2 वेळा चावलंय. इथंच आहे, इथनं बाहेर यायचं म्हटल्यावर भीती वाटते पोरांना. आणि तिकडनं पण तसंच आहे, तिकडनं पण दरवाजा आहे, तिकडनं बाहेर येताना पण पोरं भीतात. 2 वेळा चावलं. तर ही कुत्र्यांची भटक्या कुत्र्यांची अशी परिस्थिती आहे. या ठिकाणी खाजगी जागेत हे कुत्रे वास्तव्याला आहेत, कारण त्यांना आसरा मिळालेला आहे आणि खाजगी जागेमध्ये असल्यामुळे आम्ही काय करू शकत नाही असं महानगरपालिकेचं म्हणणं आहे. पण या लोकांना त्या खाजगी जागेचा प्रश्न सोडवायचा नाही, या लोकांना इथे असणाऱ्या कुत्र्यांचा प्रश्न सोडवायचा आहे. महानगरपालिकेने या कुत्र्यांच्यावर लक्ष केंद्रित करावे. तो जागा मालक कोणी असू दे, महानगरपालिकेचा कर्मचारी असू दे किंवा इचलकरंजीचा मालमत्ताधारक असू दे, त्याच्याशी या लोकांना काही घेणं देणं नाही. फक्त कुत्र्यांचा प्रश्न सोडवणं हे येथील नागरिकांची मागणी आहे. आरोग्य विभागानं याकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं, अशी येथील नागरिकांची मागणी आहे. इचलकरंजी बोले, इचलकरंजी बोले. मंगळवार पेठ म्हसोबा मंदिर परिसरात आपण आहे. या ठिकाणचा प्रश्न आपल्याला महिला सांगणारच आहेत. तत्पूर्वी थोडंसं कॅमेरा झूम करून पूर्ण व्यवस्थित दाखवा. या ठिकाणी ह्या आजीबाई देखील आलेल्या आहेत. इतक्या वयस्कर ज्येष्ठ नागरिक आहेत, त्या देखील प्रश्न मांडण्यासाठी आलेले आहेत. हा इचलकरंजी बोले या कार्यक्रमाला मिळणारा प्रतिसाद आहे आणि तो कार्यक्रमाला मिळणारा प्रतिसाद म्हणण्यापेक्षा नागरिकांचे प्रश्न किती ज्वलंत आहेत हे यावरून तुम्ही पाहू शकताय. काठी घेऊन घरातून या आजी आलेल्या आहेत प्रश्न मांडण्यासाठी. आजी, काय पाण्याची समस्या भेडसावत्या तुम्हाला? पण नाही, 4-4, 5-5 दिवस पाणी येत नाही. 5-6 दिवसात एकदा पाणी येतंय. मग पाण्याची टंचाईत होत्या. निदान 1 दिवस आडान जर चावीचं पाणी आलं तरी तेवढं पुरवठा येतोय. मग बोरची काय जास्त गरज लागत नाही. गटरींचा, लाईटींचा ह्या सगळा प्रश्न आमच्या इथं आहे. परत घुशीने सगळ्या ठिकाणी अडचणी, म्हणजे सगळ्या ठिकाणी असं जे गटर आहेत ती सगळ्या असं म्हणजे ओपन गटरी स्वच्छ केलं जात नाही, काय बनवले स्वच्छ करतात त्याने न चुकता. नगरपालिकेची माणसं आमच्या इथं आहेत, पण ज्या घुशी आहेत ना त्या बंदोबस्त करायला पाहिजे, कारण सगळ्या घुशीने अशा गटरी स्वच्छ करतात मात्र घुशींचा इथं त्रास ड्रेनेज उकरून घाण. मग परत 1 महिना 2 महिने झाले की नगरपालिकेचा अर्ज करायला लागतोय. मग परत ते येतात, ते ड्रेनेज स्वच्छ करतात.
असं होते ना. नगरपालिकेचे काय परातीत तेल पाणी भरले बघा, कुकरात, परातीत, तांब्यात, वाटीत. बघा चला घरात, तिथं भरत बघून या चला. आणि साठा करून किती साठा करायचा पाण्याचा बॅरल. अहो घर तर नको काय तसा मोठा साठा करायला. नाही लईत आम्ही तिघ किती साठा करणार. चार बॅरल एवढंच साठा करणार. त्याच्या पुढे कुठं ठेवणार. आता त्यांच्या घरात जाऊन ठेवू काय आता साठा करून. पाणीवाला वरच्या अधिकारावर ढकलते. वरच्या अधिकार म्हणतात आम्ही दुसरीकडे सोडले, आमचं टायमिंग वेळ आहे. पण आणि एकेदा आलं तर पाणी रात्री 11 आणि 12 वाजता येते. माणसांनी करायचं काय. आणि आलं तर मग तासभर सोडतात. 7 दिवसानं 8 दिवसानं पाणी येते. एका तासात भरून होईल का साठा 7-8 दिवसाचा. नाही होत. कालच 7ला पाणी सोडले, 8ला घालवलं. एका तासात कसं भरून होणार सगळ्यांचं. तरी पाण्याची डांबावरने एकच बल आहे. आमची छोटे मुलं रात्रीच्या वेळेला पळत येतात, त्यावेळेला गाडी आली तर काय करणार आम्ही. आमचा प्रॉब्लेम तर आहेच ना. महानगरपालिका झाली म्हणून नागरिकांचे प्रश्न सुटलेले नाहीत, जैसे ते तसेच आहे. तसेच आहे. प्रत्येक वर्षी सांगतात पाणी आणतो, पाणी येतंय, पाणी सोडतो बघा. सुळकूड योजना करायची होती ना आपल्या गावाला. महानगरपालिका झाल्या खरं अजून सुळकूड तर सोडा. आम्हाला 8-8 दिवसानं पाणी सोडतं तिथं. हा मग ते अहो 4 दिवसानं सांगायला लागते फोन करून, ओ सोडा की मग कधी सोडणार. अहो उद्या सोडतो, परवा सोडतो. मतदार आहे युती काय सांगतायत बघा. मग उद्या सोडतो, परवा सोडतो. त्यांचा उद्या येत नाही. आम्ही जाऊन हे करायला लागतंय. मग बोलवा, कुणा ह्याला बोलवा त्याला. ओ पाणी का सोडला नाही तुम्ही अजून. हेच ह्यांना तेच रेखाडायला लागतंय. सोडा की खरं कधी सोडणार त्यांनी पाणी. तर या ठिकाणची परिस्थिती आपण ऐकली, नागरिकांच्याकडून जाणून घेतलं. इचलकरंजी महानगरपालिका झाल्या मात्र आम्हाला त्याचा काहीच उपयोग झालेला नाही. महानगरपालिकेने जे लावायचे कर ते लावलेले आहेत, लादलेले आहेत, मात्र आमचे प्रश्न सुटलेले नाहीत. या ठिकाणी स्ट्रीट लाईट, त्याच्यावर लाईट लागत नाही, वेळच्या वेळी बदलले जात नाहीत. दाटीवाटीचा परिसर आहे, लोकसंख्या घनदाट आहे. त्याचबरोबर या परिसरात पाण्याची समस्या ही गंभीर आहे. मगाशी त्या ताईनं सांगितलं, युवा मतदार आहे. पाण्याचा प्रश्न, सुळकूड योजनेचं काय झालं, नागरिक अजून पण विचारत आहेत. लोकप्रतिनिधींनी लक्षात घ्यावं, सुळकूडचा प्रश्न हा आहे. त्याचबरोबर महिलांनी सांगितलं की कुठल्याही पाण्याची जोडणा करून द्या, खरं आम्हाला 1 दिवस आड पाणी द्या, असं नागरिकांचं म्हणणं आहे. कारण साठवून ठेवू शकत नाहीत. लोकांची लहान घरं आहेत, कुटुंब संख्या असल्यामुळे लोकांना पाणी ठेवायला जागा नाही. त्यामुळं पाण्याचा प्रश्न सोडवा असं या नागरिकांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर या ठिकाणची दिवाबत्तीची सोय झाली पाहिजे. या ठिकाणी गटारी आहेत, स्वच्छतेचा प्रश्न, स्वच्छता आरोग्य विभागाचं या ठिकाणच्या नागरिकांची तक्रार नाही आहे, स्वच्छता होते. मात्र त्या गटारींना घुशी लागलेल्या आहे. घुशी लागल्यामुळं गटारीची नासधूस झाली आहे, त्या वेळची वेळ दुरुस्त व्हावा. घुशींचा प्रश्न सोडवावा असं नागरिकांचं म्हणणं आहे. कारण ह्या घुशी त्यांच्या फक्त गटारीलाच नाही तर त्यांच्या घरांना देखील लागलेल्या आहेत. हा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे महानगरपालिकेने या प्रभागाकडे लक्ष द्यावं अशी येथील नागरिकांची मागणी आहे. इचलकरंजी बोले. फक्त माय महाराष्ट्र, सत्य आणि सडेतोड माध्यम.